कृष्ण वर्णनपर अभंगांच्या मध्ये थेट ज्ञानदेवांपासून ते निळोबारायांपर्यंत किंवा आपण अगदी निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत म्हटलं तरी चालेल, सगळ्या संतांच्या अभंगांच्या मध्ये जे कृष्ण वर्णन आहे त्याच्यात एक मुख्य प्रकार किंवा गट हा गवळण हा जो अभंग प्रकार आहे त्याचा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीनही संत अध्यासनांच्या माध्यमातून भागवत धर्मी वारकरी परंपरेतल्या संतांनी मांडलेलं जे कृष्ण दर्शन आहे त्याचा जो आपण मागोवा घेतोय त्यामध्ये तुकोबांच्या ज्या गवळणी आहेत किंवा गवळणपर जे अभंग आहेत त्याचे काही व्यक्तिमत्व किंवा त्याचे काही पैलू किंवा कवरसे आपण बघण्याचा प्रयत्न केला आणि प्रामुख्याने शारीर आणि अलौकिक अशा दोन पातळ्यांवरती कृष्ण आणि गोपी आणि परतत्व आणि साधक हे जे ह्या ज्या दोन परी आहेत किंवा ही जी दोन परिमाण आहेत ही तुकोबा किती सहजतेने किती सक्षमपणे किती अधिकारवाणीने एका अर्थाने आपल्या पुढे मांडतात त्याचे काही कवरसे आपण बघितले. याच्यामध्ये रूपक खूप आहे आणि ते रूपक हे प्रामुख्याने भक्त आणि भगवंत यांच्या नात्याचा उलगडा करून दाखवण्यासाठी मांडलेलं आहे तुकोबांनी किंवा आमच्या सगळ्या संतांनी. याच अभंग प्रकारामध्ये गवळण किंवा गोपी हे जे भक्ताचं रूपक इथे मांडलेलं आहे त्याच भक्तीची किंवा कृष्णदर्शनाची गोपींना जी असोशी आहे त्याच असोशीचं आणखी एक परिमाण या संपूर्ण अभंग प्रकारांच्या मध्ये आपल्याला आढळतं आणि ती जी छटा आहे भावाची किंवा भक्तीची तिला नाव आहे विरहिणी. हा तसं म्हटलं तर हा गवळण या अभंग प्रकारातलाच एक उपप्रकार आहे किंवा उपप्रकार म्हणण्यापेक्षा सुद्धा ही गवळण ही जी मनोवस्था आहे तिची एक आगळी छटा आहे आणि त्या छटेला विरहिणी असं नाव आहे. ही गंमत आहे मोठी. गंमत अशी आहे की आपण जर थोडा या संपूर्ण ही जी परंपरा आपली आहे निवृत्तीनाथांपासून ते निळोबांपर्यंत हिचा मागोवा घेतला तर विरहिणी हा जो भाव आहे विरहिणी ही जी छटा आहे तिचा पहिल्यांदी स्पष्ट निर्देश आपल्याला जो आढळतो तो ज्ञानदेवांच्या अभंगांच्या मध्ये आढळतो. आणि म्हणजे मी जर कदाचित चुकत नसेल तर किंवा ढोबळ मानवने आपल्याला असं म्हणता येईल की हा अभंग प्रकार ही भक्तीची एक परी ही एक अवस्था ही छटा ही ज्ञानदेवांनी त्यांच्या गवळणींमधून आणि गवळणीमध्ये जिथे विरह भाव हा प्रकर्षाने आलेला आहे आणि म्हणून त्या अभंग प्रकाराला विरहिणी अशी एक जी वेगळी छटा आपण म्हणतो किंवा जे वेगळं अभिधान दिलेलं आहे ती इतकी विलक्षण संवेदनशीलतेने हळूवारपणे नजाकतीने मांडलेली आहे की तिथे ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वातलं जे स्त्री मन आहे ते फार अनेक अंगांनी तिथे आपल्याला उमलून आलेलं दिसतं. विरहिणी हा शब्द जो आहे हा सुद्धा ज्ञानदेवांनी त्यांच्या एका अशाच कृष्णवर्णनपर पर्यायाने गवळण हा जो अभंग प्रकार आहे त्याच्यामध्ये वापरलेला आहे. ज्ञानदेवांचे शब्द असे आहेत, कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करतो गे माय न लवा चंदनू न घाला विंजण वारा हरिवीण शून्य शेजारू गे माय. अतिशय रम्य सुंदर कल्पना आहे. कृष्ण दर्शनाची तळमळ मनामध्ये ओतप्रोत दाटलेली ती जी गोपिका आहे
ज्ञानदेवाने शब्द काय वापरलाय बघा, कृष्णे वेधिली विरहिणी बोले. इथे आता ती गोपी ही एका अर्थाने आपण जर रूपकाच्या प्रांगणामध्ये आलो तर परतत्वाशी एकरूप होण्यासाठी आसुसलेली साधकाची जी वृत्ती आहे तिचं हे दर्शन आहे की तिला त्या कृष्ण स्वरूपाचं, कृष्ण तत्वाचं अखंड ध्यान लागलेलं आहे. कृष्णे वेधिली विरहिणी बोले. काय बोलते ती? ती असं म्हणते की त्या परतत्वाशी जो माझा वियोग झालेला आहे तो वियोग इतका असह्य आहे आणि त्याच्यामुळे माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची अंतर्बाह्य मी आहालून गेलेली आहे. माझी काहिली होतीये. मला तर ती जी विरह वेदना आहे ती जणू मला जाळतीये अखंड. ती इतकी प्रखर आहे की चंद्रमा उबारा करतो गे माये, की सगळ्यात शीतल म्हणून हलाहल प्राशन केल्यानंतर भगवान शंकरांनी सुद्धा त्यांच्या शरीराचा जो दाह झाला तो शमावा म्हणून जो चंद्र धारण केला, कारण चंद्र हा शीतल आहे. ही विरहिणी असे म्हणते, चंद्रमा उबारा करतो गे माय. ती विरह व्यथा इतकी दारुण आहे की शीतलतेचा वर्षाव करणारा चंद्र सुद्धा मला आता उबदार वाटतोय. नलवा चंदनू न घाला विंझणवारा, हरिवीण शून्य शेजारू गे माय. की मला चंदन सुद्धा उपयोगी पडणार नाही, विंझण वारा सुद्धा कोणी घालू नका, तोही मला सहन होत नाही. का? कारण त्या परतत्वाचा वियोग आहे. हीच भावना जी ज्ञानदेवांची दुसरी गवळण आपण लताबाईंच्या सुमधुर कंठातनं ऐकलेली आहे की घनु वाजे गुणगुणा वारा वाहे ऋणझुणा, भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का, चांदवो चांदणे चापे वो चंदनू, देवकी नंदनू विना नावडेवो, चंदनाची चोरी माझे सर्वांग पोली, कानो वनमाळी वेगी भेटवा का, तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे, कोकिळे वर्जावे तुम्ही बाई यांनो. ही सगळी लक्षणं जी आहेत, ही सगळी लक्षणं त्या परतत्वाशी एकरूप होण्यासाठी आसुसलेली जी साधकाची वृत्ती आहे त्या वृत्तीचं हे दर्शन आहे. आणि शारीर पातळीवरती गोकुळ वृंदावनामध्ये कृष्ण स्वरूपाला वेधल्या गेलेल्या ज्या गोपिका आहेत त्या गोपिका संसारी असल्यामुळे त्यांना कृष्ण दर्शन सतत घेता येत नाही, कारण प्रपंचाच्या जबाबदाऱ्या आहेत. पण तरी सुद्धा कृष्ण दर्शनाची आस ही मावळत नाही. ही हा जो ताण आहे, ही जेवढा ताण आहे त्यातनं प्रगटलेला हा भाव आहे. आता फक्त गंमत इथे अशी आहे की जी आपल्याला फार नाजूकपणे आणि स्पष्टपणे लक्षामध्ये घेणं भाग आहे. ती अशी आहे की एरवीची गवळण किंवा गवळण हा अभंग प्रकार आणि इथे ज्ञानदेवांनी कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करतो गे माये, इथे विरहिणी किंवा विरह हा भाव प्रगट करणारा जो गवळणपर अभंग आहे याच्यात एक गुणात्मक सूक्ष्म फरक आहे. तो फरक जर समजावून आपल्याला घ्यायचा असेल तर मुळामध्ये, म्हणजे मी असं म्हणत नाहीये की हाच एक आकृतिबंध आपण मानावा, पण साधारणपणे आमच्या गुरुदेव रानड्यांचा जो निंबाळ संप्रदाय आहे आणि त्या निंबाळ संप्रदायामध्ये गुरुदेव रानड्यांनी साधकाच्या ज्या उत्क्रांतीच्या सगळ्या अवस्था किंवा टप्पे मांडलेले आहेत ते गुरुदेव रानड्यांनी 6 टप्पे मांडलेले आहेत. म्हणजे बद्ध, मुमुक्षु, वंचित, भक्त, सिद्ध आणि जीवनमुक्त अशा ह्या 6 टप्पे आहेत. काय फरक आहे याच्यामध्ये? फरक एवढाच त्याच्यामध्ये आहे, इथली जी तिसरी अवस्था गुरुदेवांनी मांडलेली आहे वंचित, म्हणजे तो साधक आधी सगळ्या प्रकारच्या लौकिक बंधनांनी बांधलेला होता. त्या लौकिक जीवनामध्ये जगत असताना त्याला परतत्वाच्या भेटीची आस मनामध्ये निर्माण होते. त्याचं रूपांतर मग मुमुक्षामध्ये होतं. तो साधक बनतो, साधना करायला लागतो आणि साधना
गतिमान बनल्यानंतर एक अवस्था अशी येते की त्याला परतत्वाची ओढ लागलेली आहे, तो साधनेची पराकाष्ठा करतोय, पण अजून भेट नाहीये. गुरुदेव त्या टप्प्याला, त्या अवस्थेला, त्या पर्वाला वंचित म्हणतात. तिथून साधक पुढे गेला की 5वी पायरी ही तो सिद्ध आणि त्याच्या पुढे जीवनमुक्त. म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक, वंचित, सिद्ध आणि जीवनमुक्त असे 6 टप्पे गुरुदेवांनी या प्रवासाचे मांडलेले आहेत. हा एक आकृतीबंध आहे, आपण समजा संदर्भासाठी आता घेतला. इथे वंचित ही जी अवस्था आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी आहे की त्याची ती साधकावस्थाच आहे. तो त्याच्या परीने उपासना करतोय, साधना करतोय, त्याचं जे काही उपासनेचा पंथ आहे त्या सगळ्या परी तो आचरतोय, पण अजूनही त्याची परतत्वाशी गाठ नाहीये. तो वंचित आहे, भेटच झालेली नाहीये आणि तो तळमळतोय. वंचित आणि विरही याच्यामध्ये फरक आहे. संपूर्ण ज्ञानदेवांचा जो शब्द आहे की हा थोडा आपण म्हणजे संदर्भ का मानतोय, कारण आपल्याला तुकोबांच्या गाथेमध्ये एक जो 25 अभंगांचा संच आहे, त्याला विराण्या असं उपशीर्षक आहे. ही तुकोबांची जी विराणी आहे किंवा विरहिणी आहे तिचा बादच वेगळा आहे. आणि तो विरहिणी ह्या शब्दाने जो एक आपल्या पुढे पारंपरिक अर्थ किंवा जी अर्थवत्ता उभी राहते तिला पूर्णपणे छेद देणार आहे. कुठे तुकोबांची विराणी वेगळी आहे हे कळण्यासाठी मुळात विरहिणी ही काय अवस्था आहे ती या भक्तिशास्त्रामध्ये नेमकी कुठे येते, ज्ञानदेवांची विरहिणी कशी आहे आणि त्या तुलनेमध्ये तुकोबांची विरहिणी कशी वेगळी दिसते हे कळावं म्हणून थोडा आपल्याला हा मागोवा घेणं आवश्यक आहे. वंचित अवस्था आणि विरह अवस्था याच्यामध्ये फरक आहे. विरह या शब्दातच आधी भेट, आधी मिलन, मग दुरावा हा भाव अध्यारूत आहे. वंचित इथे भेटीचा प्रश्नच नाहीये, भेट व्हायची प्रतीक्षा आहे. म्हणजे साधं अगदी थोडं म्हणजे आपल्याला ते जाडं भरडं उदाहरण वाटेल, पण ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नच झालेलं नाही त्याच्या ठिकाणी विरह हा भाव संभवतच नाही, कारण भेटच नाही. म्हणजे मुलीचं किंवा मुलाचं लग्न झालं आणि लग्नानंतर कारण परतवे, पत्नीला पतीचा किंवा पतीला पत्नीचा कारण परत्वे, वियोग निर्माण झाला, अंतराय निर्माण झाला, गावाला जावं लागलं किंवा काही कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी दोघांच्या पैकी जोडीदारांपैकी एक गेला, तर एकदा भेट होऊन मध्ये अंतराय निर्माण होऊन पुनर्भेटीची, पुनर्मिलनाची आस, इथे विरह हा भाव आहे. कारण आधी कुठेतरी भेट झालेली आहे. ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नच झालं नाही तो म्हणू शकणार नाही की अरे मला माझ्या पत्नीची किंवा मला माझ्या पतीचा विरह सहन होत नाही, लग्नच नाहीये, भेटच नाहीये. बद्ध, मुमुक्षु, साधक, वंचित, सिद्ध आणि जीवनमुक्त या ज्या 6 अवस्था गुरुदेवांनी मांडलेल्या आहेत, रामभाऊ राणेंनी, गुरुदेवांनी, त्यातली वंचित अवस्था जी आहे ती भक्त या अवस्थेच्या पूर्वीची पायरी आहे. तिथे भेट व्हायची आहे, एकरूपता समूर्त व्हायची आहे. ज्ञानदेव गौरणीमधनं जो शब्द वापरतायत, कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उभारा करतो गे माय, इथे गोकुळामध्ये त्या कृष्णत्वाचा सतत संपर्क आलेल्या गोपिका आहे. रोज त्याला बघतायत. गोकुळामध्ये त्याच्या खोड्या सहन करतायत, त्याची गाडगी मडकी त्याने दुधाने म्हणजे दूध आणि लोणी घरातलं चोरणं, गाडगी मडकी फोडणं, ते तुकवा म्हणतात, पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, हे सगळं त्या बघतायत. त्याचा यमुनेच्या काठावरचा खेळ अनुभवतायत, त्याच्या सगळ्या लीला बघतायत. तरी सुद्धा तो दृष्टिआड झाला की विरह आहे.
म्हणजे भेट आहे. ही अवस्था जसं तुकोबांची ती जी गवळण म्हणते की कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होते वहिले लपाला आता खांदी, कोठे आड आली हे देहबुद्धी, धावा आळवी करुणा कृपानिधी. वो ती तो विरह आहे, भेट आहे. अखंड तो कृष्ण आजूबाजूला खेळतोय. ते कृष्ण तत्व जाणीवेच्या कक्षेमध्ये सर्वत्र अखंड बागडत आहे. त्याच्याशी थेट संवाद सतत चालू आहे. कुठल्या तरी कारणाने एकदम अंतराय निर्माण होतो, अलगता निर्माण होते, विरह होतो. आणि आता इतका वेळ ज्याच्या नामाचं प्रेमाचं सुख आपण अनुभवलं ते तत्व पुन्हा केव्हा भेटेल अशी उत्कंठा मनामध्ये दाटून राहते. हा विरह आहे. वंचित वेगळा आहे, विरही वेगळा आहे. ज्ञानदेव जी भावना व्यक्त करतात ती विरहाची आहे. आता इथे आपण जर भक्तीच्या शास्त्राला पुन्हा अनुसरलो तर ही जी विरहिणी आहे, या विरहिणीला अनेक अधिकारी साधकांनी, अभ्यासकांनी, उपासकांनी ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था मांडलेली आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे विरह या शब्दातच प्रथम भेट, कारण परत्वे अंतराय आणि पुनर्भेटीची आस, हा जो सहज संबंध आहे तीन अवस्थांमधला, याच्याशिवाय विरह ही भावना संभवतच नाही. मग प्रश्न असा येतो की जर तो साधक परतत्वाशी एकरूप झाला आहे तर मग पुन्हा विरह का निर्माण होतो? कारण तुकोबांचे शब्द वापरायचे तर तुकोबा असं म्हणतात, नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे, की एकदा पाण्यामध्ये विरघळून गेलेलं मीठ पुन्हा पाण्यापासून वेगळं करता येत नाही. मग जो साधक साधनेची पराकाष्ठा करून परतत्वाशी एकरूप झालेला आहे तो पुन्हा अलग का होईल? थोडी शास्त्राची परिभाषा वापरायची तर ज्याची देहबुद्धीची अवस्था संपवून जो आत्मबुद्धीशी एकरूप झालेला आहे किंवा ज्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी समूर्त झालेली आहे तो पुन्हा देहबुद्धीवरती का येईल, म्हणजे उलटा प्रवास का होईल? हा तर्कशुद्ध प्रश्न आहे. याचा उलगडा करण्यासाठी अशी एक कल्पना मांडली जाते की अहो विरहिणी ही ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था आहे. आणि ती ज्ञानोत्तर भक्ती काय आहे? कारण पूर्ण ऐक्यामध्ये कुठेही द्वैत किंवा दुजी अवस्था संभवत नाही. तिथे प्रेमालाही स्थान नाही, भक्तीलाही स्थान नाही. कारण भक्ती करायची तरी सुद्धा पुन्हा भक्त आणि भगवंत असे दोन पदार्थ कल्पनेच्या पातळीवरती का होईना मानायला लागतात. मग ज्ञानोत्तर भक्तीची उपपत्ती अशी मांडलेली आहे अधिकारी पुरुषांनी की पूर्ण तादात्म्य पावल्यानंतर सुद्धा भक्ती म्हणजे भक्त आणि भगवंत हे दोन पदार्थ परस्परांपेक्षा वेगळे असणं, त्यांच्यामध्ये तो मधुर भाव प्रेमाचा नांदणं, हे जे सुख आहे भक्ती सुख, त्या भक्ती सुखाची पुन्हा अनुभूती घेण्यासाठी, तो पुन्हा अनुभवण्यासाठी, त्या प्रेमाची त्या सुखाची लज्जत चाखण्यासाठी स्वेच्छेने ते परतत्व पुन्हा भक्त आणि भगवंत असं भासमान होणारं द्वैत निर्माण करतं आणि त्या परस्परांच्या प्रेमाची अनुभूती घेतं आणि ती विरह अवस्था म्हणून तशी सिद्ध होते. म्हणून ही ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था आहे अशी एक उपपत्ती मांडली जाते. म्हणजे विरहिणी हा जो अभंग प्रकार आहे किंवा अभंगांच्या मधला विरहिणी हा जो भाव आहे, हा भाव विरह शब्दामध्ये जे अध्यारूत आहे की प्रथम भेट झालेली आहे मग अंतराय झालेला आहे, त्याची उपपत्ती भक्तीच्या शास्त्रामध्ये मांडण्यासाठी विरह अवस्थेला किंवा विरहिणी अवस्थेला ज्ञानोत्तर भक्तीचा प्रांत किंवा पर्व म्हणून उल्लेखलं जातं. आता आपला तो खरा प्रांतही नाहीये, कारण मुळामध्ये म्हणजे हा फक्त मी तिचं सूचन करून ठेवतो कारण हा एक अत्यंत रम्य भाग आहे. म्हणून मुळामध्ये भक्ती ही जी ज्ञानदेवांची संकल्पना आहे ती भक्ती ही सहज सुंदर अवस्था आहे. म्हणजे ज्ञानदेव जेव्हा म्हणतात की ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणून,
किंवा जे ज्ञानदेव भगवंताच्या मुखामधनं बोलवतात की 15.5 मिसलावे तरी 15ची जेवी होवावे, तेवी मी झाले या संभवे भक्ती माझी. भक्ती हे साध्यही ज्ञानदेवां आहेत असं म्हणत नाहीत, ते साधनही म्हणत नाहीत. भक्ती अवस्था आहे. आणि ती कशी आहे? ती अभिजात आहे. तिथे हे अवस्थांतर ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे असं कुठेही जाणवत नाही. अमृतानुभवामध्ये ज्ञानदेव जेव्हा म्हणतात, आता भक्ती आणि अभक्ती तात झाले के पांती, कर्म अकर्माच्या वाती माला उनिया, देवोची झाला भक्तू ठावोची झाला पंथू, होऊन ठेला एकांतू विश्वची हे. ही सहज अवस्था आहे अस्तित्वाची. त्यामुळे खरोखर आपण जर ज्ञानदेवांच्या भक्ती संकल्पनेला अनुसरलो तर विरहिणीला ज्ञानोत्तर भक्ती म्हणायचं का? हाही खरा प्रश्न आहे. म्हणजे तो आपण इथे आता तो त्या प्रांतामध्ये आपण शिरत पण नाही आहोत. परंतु ज्ञानदेवांच्या संदर्भामध्ये जेव्हा कृष्णे वेदिनी विरहिणी बोले, चंद्रमा उभारा करतो गे माय, नलवा चंदनू न घाला विंधन मारा, हरिवीण शून्य शेजारू गे माय, असं ज्ञानदेव जेव्हा म्हणतात. आणि मग जेव्हा सूचित करतात की विरह भावामध्ये आधी प्रेम आणि मग अंतर आहे, हे अध्यारूत आहे. मग प्रश्न जो येतो की मग एकदा एकरूप भक्तीशी म्हणजे परतत्वाशी एकरूप झालेला भक्त पुन्हा द्वैत कसं संभवतं, त्याची उपपत्ती मानण्यासाठी विरहिणीला ज्ञानोत्तर भक्तीतला एक अध्याय किंवा एक पर्व किंवा एक अवस्था किंवा एक स्थिती किंवा एक परी असं संबोधलं जातं. ही संपूर्ण विरहिणी या अभंग प्रकाराची एका अर्थाने पार्श्वपीठिका आहे. हे अभंग सगळ्यांचे आहेत बरं का. अगदी म्हणजे या परंपरेमध्ये कोणीही फार म्हणजे याच्यामध्ये विशेषतः निळोबारायांच्या गवळणी आणि विरहिणी आता फारच गोड आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती जेव्हा आता आपण तुकोबांच्याकडे येतो तेव्हा तुकोबांच्या अभंगांमध्ये म्हणजे गाथेमध्ये विराण्या किंवा विरहिणी हा भाव आहे त्या अभंगांच्या मध्ये असं समजून त्या अभंगांच्या गुच्छाला किंवा संचाला विराण्या असं नाव आहे. आता विराणी हे विरहिणी या म्हणजे संस्कृत रूपाचं बोली भाषेतलं रूप आहे. विरहिणी विराणी ही विरहिणीच आहे. तुकोबांच्या गाथेमध्ये असे 25 अभंग आहेत की ज्या अभंगांच्या वरती जी उपशीर्षक गाथेमध्ये आहेत त्याला उपशीर्षक विराणी असं दिलेलं आहे. या अभंगांचं वैशिष्ट्य आहे हे 25 अभंग आहेत. प्रत्येक अभंगाचा जो रचनाबंध आहे तो समान आहे. 3-3 चरणाचे सगळे अभंग आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण हा जो अभंगांचा एक संच आहे याची मध्यवर्ती जी संकल्पना आहे ती अशी आहे की हे प्रथम पुरुषी कथन आहे. जणू तुकोबा या अवस्थेचं कथन करणारी जी गोपी किंवा विरहिणी आहे तिच्यात तुकोबाने जणू परकाया प्रवेश केलेला आहे. तुकोबाच बोलतायत. तिसरं वैशिष्ट्य या अभंगांचं असं आहे की इथे आपल्याला जाणवतं की अरे हा संवाद चालू आहे. हा संवाद कोणाचा आहे? हा संवाद ती विरहिणी आणि बाकीचं जग यांच्यामधला हा संवाद आहे. म्हणजे आपण असं घटकावर गृहीत धरूया की जे रूपक इथे सगळ्या संतांनी मांडलेलं आहे की परतत्वाशी एकरूप झालेला भक्त किंवा साधक बघा तो ह्याच लौकिकाचा घटक आहे. फक्त त्याची जगण्याची परी आता वेगळी झालेली आहे. ज्याला आम्ही उदास किंवा उदासीन म्हणतो तसा तो आहे. पण त्याने अजून त्याग केलेला नाहीये कुठल्याही लौकिकाचा आणि तो त्याग करणं आमच्या भागवत धर्माला मान्यही नाहीये. त्यामुळे त्याचा तो मानसिकरित्या पारलौकिक अस्तित्वामध्ये असतो पण शारीरदृष्ट्या तो या व्यवहाराचा भाग आहे.
त्याचा नित्य संपर्क परिवाराशी, जगाशी, लोकव्यवहाराशी, समाजाशी हा अनेक पातळ्यांवरती येत असतो. साहजिकच साधक आणि जग किंवा आता आपण म्हणतो भक्त आणि जग यांच्यामध्ये अखंड संवाद चालू आहे. तो संवाद विराण्यांचा हा इथे गाभा आहे. ही जी विरहिणी आहे किंवा ही जी गवळण आहे जी बोलते आपल्याशी किंवा तुकोबा तिचं रूप घेऊन आपल्याशी जे बोलतायत की मी आता नेमकी कोणत्या अवस्थेमध्ये आहे ही ती कुणाला सांगते, ही ती जगाला सांगते. त्यामुळे हा पूर्णपणे संवाद आहे. फक्त हा संवाद कथन करणाऱ्याच्या बाजूने आपल्या पुढे येतो. ऐकणारे कोण आहेत? आपण असं की ऐकणारे आपण किंवा समजा आपण शारीरिक पातळीवरती हे सगळं रूप घाललं तर कृष्णाशी एकरूप झालेली ती गवळण गोकुळामधल्या आपल्या सख्यांना आपली अवस्था सांगते की मी आता नेमकी कुठे आहे, माझी अवस्था काय आहे आणि मी कोणत्या पद्धतीच्या जीवन प्रवासामध्ये आता प्रवेशलेली आहे हे ती बाकीच्या लोकांना सांगते. असा या संपूर्ण अभंगांचा भाव आहे. आता ह्या विराण्या ज्या आहेत ह्या विराण्या बघण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट आता अत्यंत महत्त्वाची इथे लक्षात घ्यावी लागते की जे आपल्याला सतत तुकोबांच्या गाथेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे भान ठेवायला लागतं की तुकोबांच्या कवितेला, तुकोबांच्या अभंगांना आणि त्या अभंगांमधनं व्यक्त होणाऱ्या भावाला अतिशय एका अर्थाने भक्कम अधिष्ठान तुकोबांच्या अनुभवाचं आहे. किंबहुना तुकोबांचा मनोव्यापार हाच शब्द रूपाने प्रगटलेला आहे. पर्यायाने आपल्याला खूप अभंगांची जी रचना आहे त्यांचं जे अंतरंग आहे त्यातनं व्यक्त झालेला जो भाव आहे त्यातून मांडलेली जी मनोवस्था तुकोबांची शब्दबद्ध झालेली आहे तिचा संबंध तुकोबांच्या जीवन प्रवासाशी आणि साधकावस्थेचा जो संपूर्ण तुकोबांचा प्रवास आहे त्यातले जे टप्पे आहेत त्या टप्प्यांना कुठेही नावं आपल्याला देता येत नाहीत. आपल्याला ते तर्काने जाणून घ्यावे लागतात. पण तुकोबांच्या व्यक्तिमत्वातला जो एकाकी भक्त आहे किंवा एकाकी साधक आहे, आपण भक्तापेक्षा साधक हा शब्द इथे जास्ती संयुक्त आहे. आपण जर तुकोबांचा संपूर्ण जीवनक्रम बघितला तर साधारणपणे 1630-31च्या सुमारास तुकोबांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं प्राकृतिक प्रतिकूलतेमुळे आणि तिथून लौकिकामध्ये गुंतलेले तुकोबा हळूहळू मनाने पारलौकिकाकडे खेचले जायला लागले आणि तिथून समजा आपण म्हटलं की तुकोबांच्या साधकावस्थेचा प्रारंभ आहे ढोबळमानाने. तर जो ज्ञात इतिहास आहे की तुकोबांची सद्गुरूंची भेट बाबाजी चैतन्यांची 1640च्या नंतर 1645च्या आसपासची आहे. म्हणजे 1630-31 ते गुरुभेटीपर्यंतची जवळपास 12-15 वर्ष ही पूर्णपणे तुकोबांची एकाकी उपासनेची आहे. ते जे एकटेपण आहे तिथे मार्गदर्शक नाहीये कोणी. जे मुक्तेश्वर नाथांचे दातू म्हणतात की विवेकासारिका नाही गुरु चित्तासारिका शिष्य चतुरू, किंवा जी तुकोबांनी भावना व्यक्त केलेली आहे की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आपणची देव होय गुरु, त्या विठ्ठल तत्वाकडे गुरुत्व सोपवून तुकोबांनी जी एकाकी वाटचाल केलेली आहे याला प्रचंड मनोधैर्य आणि प्रचंड निर्धार लागतो. विराण्यांच्या मध्ये जी भाषा आहे, जी शब्दकळा आहे, जो आवेश आहे, जो निर्धार आहे, जे धाडस आहे, आपण ज्या अभंगांचा अंतरंग बघणार आहोत त्याच्यामध्ये ती गोपिका किंवा ती विरहिणी किंवा तो भक्त, त्या भक्ताची वृत्ती ज्या पद्धतीने व्यक्त होते त्याच्यात जो प्रचंड आत्मविश्वास, कणखरपणा, निग्रह, म्हणजे कमालीचे तुकोबा मनस्वी आहे. एकदा एखाद्या गोष्टीला हात घातला की पडेल ती किंमत मोजून ती हस्तगत करायचीच, हा जो वज्र निर्धार आहे हा तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचा आणि खास करून त्यांच्या साधकावस्थेचं जे सगळं पर्व आहे त्याचा हा गाभा आहे. तुकोबान इतका वज्र निर्धारी पुरुष फार दुर्मिळ दिसतो की जवळपास नाहीच. तो वज्र निर्धार विराण्यांमध्ये प्रगटलेला आहे.
त्यामुळे गाथेमध्ये तुकोबांच्या आपण असं ठामपणे म्हणू शकतो की 2 अभंगांचे संच असे आहेत की त्या अभंगांचा अंतरंग आपल्याला तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचा विचार बाजूला ठेवून करताच येत नाही. या अभंगांमध्ये तुकोबा उमटलेले आहेत स्पष्टपणे. विराणी हा जो अभंग म्हणजे हा जो अभंग प्रकार आहे त्याच्यात जे तुकोबा दिसतात ते पूर्णपणे एकाकी मार्गक्रमणासाठी सिद्ध झालेले, कुठल्याही बाह्य आधाराची आस मनामधून सोडलेले, निश्चयाने आपल्याला आता आपलं इप्सित गाठायचं आहे या ध्येयाने प्रेरित होऊन बाहेर पडलेले, वज्रनिश्चयी, कठोर, धाडसी असे तुकोबा आपल्याला दिसतात. हा तुकोबांचा पूर्ण साधकावस्थेचा एक टप्पा मानता येईल. आणि असंच या प्रवासातले वेगवेगळे टप्पे, अतिशय अतितलम टप्पे, पदर उपपदर आपल्याला तुकोबांच्याच अभंगांच्या या गाथेमध्ये एका दुसऱ्या अभंग संचामध्ये किंवा समूहामध्ये दिसतात. त्याचं नाव आहे नाट. म्हणजे 25 अभंग तुकोबांचे विरहिण्या आणि 57 किंवा 59 अभंग नाटाचे, हे 2 बिंदू असे आहेत की याच्यात समग्र तुकोबा आपल्याला दिसतात. विरहिणीमध्ये तुकोबाचे दिसतात त्यांनी म्हटल्याप्रमाणे अत्यंत खडतर वाटचाली करतात, वज्रनिश्चयाने सगळ्या प्रकारचा मनाचा कठोर निर्धार करून वाटचालीसाठी सिद्ध झालेले तुकोबा हे विरहिणीमध्ये दिसतात. आणि त्या वाटचालीची सुरुवात केल्यानंतर जी वेगवेगळे टप्पे आहेत, जी आलंबन आहेत अनुभवाची, जो एक एक स्तर अनुभूतीचा, संवेदनशीलतेचा, आकलनाचा, साक्षात्काराचा तुकोबांनी अनुभवलेला आहे, तो प्रवास हा आपल्याला नाटामध्ये दिसतो. त्यामुळे हे 2 अभंग प्रकार वैशिष्ट्यपूर्ण गाथेमध्ये असेल की जिथे आपल्याला खऱ्या अर्थाने तुकोबांचं दर्शन हे समग्रपणे होतं. त्याचा पहिला टप्पा विराणी आहे. आता ह्या विराण्या ज्या आहेत, मी ज्या आज तुकोबारायांच्या गाथा आहेत त्या गाथांमध्ये आपल्याला असं दिसतं की हे जे 25 अभंग आहेत यांना बहुतेक सगळ्या लोकांनी विराणी असं नाव दिलेलं आहे. याला एकच अपवाद आहे, तो म्हणजे वैकुंठवासी विष्णुबुवा जोगांनी ज्या गाथेचं आपण म्हणू की अनुवाद केलेला आहे, विष्णू भिकाजी ढवळे प्रकाशनाने जी गाथा प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये मात्र वैशिष्ट्य असं आहे की हा जो अभंगाचा प्रकार आहे, अभंगाचा हा जो वर्ग आहे, याला जोग महाराजांनी व्यभिचाराच्या रूपकाचे अभंग आणि त्याच्याच बरोबर त्यांनी विराण्या असाही शब्द जोडलेला आहे. पण या अभंगांच्या मध्ये जो भाव व्यक्त झालाय याच्यामध्ये विरहापेक्षा सुद्धा व्यभिचार हा कुठेतरी बलवत्तर आहे असं जोग महाराजांना सुचवायचं. माझ्या दृष्टीने हे आकलन अभंगांचं जे अंतरंग आहे त्याच्या खूप सर्वात निकट जाणार आहे. कारण लक्षात घ्या पुन्हा ह्याच्यात म्हणजे मी साधारण एवढ्याकरता दाखवतोय, व्यभिचार या शब्दामध्ये आधी लग्न झालंय आणि मग परपुरुषाचं प्रेम किंवा परस्त्रीचं प्रेम हा भाव सूचक म्हणजे सूचन होतं या भावाचं. विरहामध्ये आधी प्रेम मग अंतराय आणि पुनर्भेटीची आस हे सूचित होतं. आपण आता जेव्हा अभंगांचे अंतरंग बघू तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अरे इथे विरहापेक्षा सुद्धा प्रपंचामध्ये गुंतलेली साधकाची वृत्ती एका अर्थाने प्रपंचाशी तिचं लग्न झालेलं आहे. प्रपंच हा तिचा पहिला पती आहे आणि आता तिथून मनाने अलग होऊन ती कृष्णतत्वाकडे खेचली जाते. म्हणजे कुठेतरी कृष्ण किंवा कृष्णतत्व हा परतत्व परपुरुष म्हणून तिच्या जीवनामध्ये आलेला आहे. हा जो प्रवास आहे हा ज्या अभंगांच्या मध्ये आपल्याला बलवत्तर दिसतो आणि ह्याला कारण आणि ह्याला पुष्टी एका अर्थाने त्या अभंगामध्येच आहे आणि ते तुकोबांचेच आहे आणि ते तुकोबा ते स्पष्ट करतात. कारण पहिलाच अभंग असा आहे,
वाळो जनमज म्हणतो शिंदळी परी हा वनमाळी न विसंबे. की मला आता बघा इथे हे बोलतात तुकोबा, तुकोबांची ती वृत्ती बोलतीये की ती म्हणजे ठीक आहे, मला लोकांनी शिंदळी म्हटलं, मी शिंदळकी केली असं म्हटलं तरी मला त्याचं काही हरकत नाही. माझ्यावरती वाळ म्हणजे लोकांनी माझ्यावर बहिष्कार घातला लौकिकाने तरी मला याची पर्वा नाही. परी हा वनमाळी न विसंबे सांडुनी लौकिक झालीये उदास नाही भयास जीवित्वाची. मी आता लौकिकाची लाच पूर्णपणे सोडलेली आहे. इथे बघा, इथे नाथांच्या एका वचनाची आठवण होते. नाथांचा एक फार गोड अभंग आहे की अर्धक्षण करता संतांची संगती तेणे होय शांती महत पापा. अभंगाचं हे पहिलं चरण आहे. तिसरं चरण असं आहे, नाथ असं म्हणतात, संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई. की मला आता काय करायचं नाहीये हे स्पष्ट आहे. तिथे ती अवस्था तुकोबांची इथे की सांडूने लौकिक झालीये उदास नाही भयास जीवित्वाची नाही के वचन बोलता या लोका म्हणे झालो तुका हरिरता. मी आता पूर्णपणे त्या हरीशी रत झालेली आहे, एकरूप झालेली आहे, त्याच्याशी मी आता पूर्णपणे सामरूप्य माझं झालेलं आहे. आता मला लौकिकाने काहीही नावं ठेवली तरी मला आता त्याची पर्वा नाही. हा जो निस्संगपणा आहे. आता बघा, पहिल्याच शब्दामध्ये, पहिल्याच अभंगामध्ये हा जो वज्र निर्धार आहे की इतके दिवस जे केलं ते आता सोडायचं आहे, त्याची किंमत मोजायला लागेल. बघा, म्हणजे मी फक्त उदाहरण देतो. तुकोबांची अशीच एक गवळण एका अभंगामध्ये कृष्णाला म्हणते की कृष्णा तुझं तव लाज भय शंका नाही मज तव ते सज्जन पिशुन व्याही. मला कृष्णा तू निसंग आहेस, मी तशी नाहीये. मी या प्रपंचाचा एक भाग आहे. मला जसे माझ्या परिवारामध्ये सज्जन लोक आहेत तसे पिशून म्हणजे माझे टीकाकार पण आहेत. मला इतकं पटकन तुझ्यासारखं निसंग होता येणार नाही. ही ती दोलायमान अवस्था आहे. इथे त्या अवस्थेतनं पुढे आलेलं तुकोबा आहे की सांडूने लौकिक झालीये उदास नाही भयास जीवित्वाची. आणि म्हणून जे महाराजांनी शब्द वापरला जोग महाराजांनी की व्यभिचाराच्या रूपकातले अभंग, हा शब्द तुकोबांनी दुसऱ्या अभंगामध्ये मानलेला आहे. महाराज म्हणतात आदिल्या भरता रे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकली आहे. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी नामगोष्टी माझी सोय सांडा आता रातले अनंता तुका म्हणे. ती गवळण आता असं म्हणते की प्रपंच नावाचा जो माझा आधीचा नवरा होता त्याच्याकडनं ज्या माझ्या अपेक्षा होत्या त्या पुऱ्या झाल्या नाहीत म्हणून मी आता व्यभिचाराला टेकलेली आहे. जे माझं इप्सित होतं, मला असं वाटतं प्रपंच करता करता मला ते साध्य करता येईल, ते होत नाहीये म्हणून मी निर्धाराने आता त्याचा संग सोडणार आहे. म्हणून व्यभिचारा टेकल शब्द किती इथे तुकोबांमधला कवी दिसतो. व्यभिचारा टेकली ये, आपण सुद्धा म्हणतो ना मी आता पार टेकी झालोय, माझा आता निरुपाय झालाय म्हणून मी हे करतोय. शब्द किती नजाकतीने तुकोबा शब्द वापरतात बघा. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी. आता त्याचा विरह मला सहन होत नाही. इथे विरह म्हणजे इथे खरा वंचित आहे बरं का. कारण बघा ती इतके दिवस वृत्ती प्रपंचामध्ये गुंतलेली आहे. आता तिला परतत्वाच्या भेटीची आस लागलेली आहे. नामगोष्टी माझी सोय सांडा आता रातले अनंता तुका म्हणे. आता तुकोबा असं म्हणतात की अहो तुम्ही माझा नाद सोडून द्या, मी तुमच्या हातून सुटलो. आता माझं सगळं चित्त हे त्या परतत्वाशी लागलेलं आहे. ही अवस्था ज्ञानदेवांची सुद्धा आहे बरं का. यातिकुळ माझे गेले हरपोली श्रीरंगा वाचोनी आणून नेणे किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तव गोविंदा रातली. मी आता पूर्णपणे त्याच्याशी एकरूप झालीये. एकरूप होण्याच्या निर्धाराने मी माझी वाटचाल सुरू केलेली आहे. मी तुमच्यापासून संबंध तोडलाय. तुम्हीही माझं नाव टाका. नाव टाकलं तरी मला परवा नाही का. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी. हा जो निर्धार आहे, हा निर्धार हा तुकोबांच्या संपूर्ण विराण्यांचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून विराण्यांचे जे 25 अभंग आहेत त्याच्यामध्ये या निर्धाराच्या वेगवेगळ्या छटा, या अखंड अशा
पखरण केल्याप्रमाणे तुकोबांनी मांडलेले आहेत. त्या प्रत्येक अभंगाचा अंतरंग बघणं हा म्हणून एक अत्यंत वेगळा आणि स्वतंत्र आनंददायक अनुभव आहे.